काय दिलं, लिमिट दिलंय, लिमिट स्पेसिफाईड 73(10) वर दिलंय. 73(2) काय सांगतो, 73(2) नुसार काय बघायचं आपल्याला, प्रॉपर ऑफिसरने 73(1) अंतर्गत शो कॉज नोटीस ऑर्डर पास करण्यासाठी ठरवलेल्या अंतिम वेळेच्या, आता अंतिम वेळ जर इकडे आपल्याकडे वर्ष असेल 21-22, 31 डिसेंबर 22, तर मग इकडे डिसेंबर 23, डिसेंबर 24 आणि डिसेंबर 25, हे पुढचे 3 वर्ष या प्रकारे होतात. आता अंतिम वेळ ही शब्द वापरला तिकडे, ही अंतिम वेळ, तर अंतिम वेळ इथे आहे. आता किमान 3 महिने आधी ऑर्डर पास करण्यासाठी ठरवलेला अंतिम वेळ, जर अंतिम वेळेचे शब्द आला इकडे तर अंतिम वेळ ही आहे. ते सर तुम्ही जे विचारलं, जर एका वर्षामध्ये 2 वर्षामध्ये कधी, जर तिकडे त्यांनी एससीएन पास केलेली आहे आणि मग पुढे एका महिन्यामध्ये ऑर्डर घेतलेली आहे, जर शब्द असे आहेत किमान 3 महिने ऑर्डर पास करणे ठरवलेला अंतिम वेळ, जर अंतिम वेळेच्या म्हटलं तर या 2 मधला डिस्टन्स जर 1 महिना आहे तर मग याला बेकायदेशीर म्हणता येईल का, हा प्रश्न येतो. शब्दांचे खेळ आहेत, लक्षात घ्या कसं आहे. आता हेच हेच तुम्ही जे आता मला प्रश्न विचारला ते तुमच्या समोरच इकडे तेच चॅट जीपीटीला दिलं, त्यांनी मला काय उत्तर दिलं बघा. चॅट जीपीटीने तर प्रश्न काय होता, शो कॉज नोटीस, मग दिसते स्क्रीनवरती प्रॉपरली बघा, शो कॉज नोटीस आणि ऑर्डरमध्ये 3 महिन्याचं अंतर कायद्याने बंधनकारक आहे का. कायद्यात कुठेही असं लिहिलं नाही की शो कॉज नंतर 3 महिने थांबूनच ऑर्डर पास करावा. त्याने सर तुमचं एक्झॅक्टली उत्तर बघा, 3 महिन्याचा उल्लेख आहे, पण तो शो कॉज मस्ट बी इश्यूड ॲटलिस्ट 3 months बिफोर द लास्ट डेट ऑफ पासिंग ऑर्डर. बऱ्याच वेळा मी तुम्हाला काय सांगितलं की 2 वर्ष 9 महिने जेव्हा कालावधी होतो तेव्हाच शेवटच्या दिवसापर्यंत ज्या वेळेस तिथे त्यांनी काय केल्यात, शो कॉज पाठवल्यात, तिकडे त्यांना 3 महिने अंतर हे ठेवावंच लागतं. तिकडे ते 1 महिन्यात 2 महिन्यात लगेच ऑर्डर पास करू शकत नाही. आणि तिथे तशा केसेसमध्ये बऱ्याच वेळेला अशा प्रकारे ऑर्डर काढल्यामुळे कोर्ट केसेस झालेल्या आहेत. आता इथे बघा एक्झॅक्टली तुम्हाला तुम्ही जे प्रश्न विचारला त्यात तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय का निलेश सर, उत्तर द्या. किंवा निलेश सरांचा प्रश्न बाकीच्यांना कळला असेल तर त्यांना ह्याचा अर्थ कळलाय का हे सांगा मला. राकेश सर, निलेश सर, तुळशीराम सर, दीपक सर, महत्वाचा मुद्दा निलेश सरांनी पहिल्या सेशनमध्ये घेतला होता. त्यांनी सांगितलं होतं की शो कॉज नोटीस काढल्यानंतर एका महिन्यात ऑर्डर काढली जाते, त्यांच्या अनुभवात असं आहे, तर ते कायदेशीररित्या बरोबर आहे का. इथे नॅचरल जस्टिस तर होणार नाही, कारण की 3 महिने पण वेळ दिला नाही किंवा काहीच वेळ न घेता एवढी काय गरज होती, एवढी काय गरज होती की एका महिन्यामध्ये लगेच तुम्ही ऑर्डर पास केली, मग ती कायद्यामध्ये बसते का, लिगली व्हॅलिड आहे का. तर मग इथे या प्रकारे शब्द दिलेले आहेत. एक्झाम्पल बघा, 19-20 त्यांनी एक्झाम्पल दिलं, जर सप्टेंबर 23 मध्ये जर का 19-20चं प्रकरण आहे आणि सप्टेंबर 23 मध्ये त्यांनी शो कॉज द्यायला पाहिजे तेव्हा दिली असेल तर मग पुढे ऑर्डर कधी देऊ शकता. या प्रकारे इकडे नॉर्मली समजलं जातं शो कॉज आणि ऑर्डरमध्ये 3 महिने गॅप हवा, पण एक्झॅक्टली जे वर्डिंग आहे त्यानुसार मला उत्तर असं मिळतं चॅट जीपीटीकडनं, पण रिजनेबल टाइम मिळणार नाही, हिअरिंगला प्रॉपर वेळ मिळणार नाही, प्रॉपर कन्सिडरेशन होणार नाही. इथे सगळी ऑर्डर गडबड झाली, मुद्दे व्यवस्थित कव्हर झाले नाही तर ऑर्डर टिकणार नाही. या प्रकारे हे उत्तर आलेलं आहे. तेच त्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की 3 महिने अंतर राखणं आवश्यक आहे, पण शब्द कसे आले, अंतिम वेळेच्या. शो कॉज आणि फायनल ऑर्डर याच्यात किमान 3 महिन्याचे अंतर असणं आवश्यक आहे. पण जर तुम्ही अंतिम वेळेच्या हे शब्द बघितले तर याचा अर्थ परत बदलतो. at least 3 months prior to the time limit specified in section 7310
जो 3 वर्षांचा कालावधी सांगतो. धीरेश सर, क्लिअर झालंय तुम्हाला आता? इफेक्टिव्ह टाइम लिमिट ऑर्डर 3 इयर्स. इथे त्या अंतिम डेटच्या शोकॉज जर काढली असेल तर मग अंतिम डेट पासून 3 महिने अगोदर ऍटलीस्ट शोकॉज ऑर्डरच्या किमान शब्द अर्थ आता बदलला. पण एक लक्षात घ्या की जे राज्यकर्ते आहेत आणि जे अधिकारी आहेत ते जर जनतेवरती कुठली कारवाई करतात आणि ती न्यायिकदृष्ट्या प्रॉपर त्याला ट्रीटमेंट देत असतील तर जनता समाधानी राहील की आम्ही चुकीच्या प्रकारे काहीतरी ऍक्ट केला, मग सरकारतर्फे अधिकाऱ्यांनी आमच्यावर कारवाई केली, ती योग्य प्रकारे केली तर मग तिकडे जनता हैराण होणार नाही. पण जर प्रॉपर टाइम दिला गेला नाही, नॅचरल जस्टिसचा सिद्धांत आहे तो जर पाळला गेला नाही तर मग करदात्याला असं वाटणार की आपल्याला अधिकार आहे, सत्ता आहे, म्हणून करते आणि अधिकारी अशा प्रकारे आपल्यावरती मनमानी कारभार करतात. असं जर व्हायला नको असेल तर शोकॉज मध्ये आणि ऑर्डर मध्ये जे अंतर आहे ते जर राखलं गेलं, प्रॉपर दोन्हीकडनं प्रॉपर कम्युनिकेशन झालं, डिपार्टमेंटकडनं आणखी टॅक्सपेअरकडनं जे काय सांगणं ऐकणं आहे हे जर प्रॉपर झालं तर मग एक समाधानकारक निर्णय यातनं होऊ शकतो आणि मग यातनं काय होतं, डिपार्टमेंट बद्दलचा विश्वास जो आहे तो मग इथे प्रॉपर जनतेमध्ये चांगला मेसेज जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. आता आपला जो मुद्दा होता बघा, ज्या प्रकारे मी तुमच्याशी कम्युनिकेट करीन तुम्हाला जे कळेल, तुम्ही इथे chatgpt.com काढा, सरळ इकडे यायचं. ही एक अविरत प्रक्रिया आहे शिकणं ही. तुम्हाला इकडे हे तुम्हाला कळलं, हे फायनल, हा इतिहास नाहीये, भूगोल नाहीये की जे कळलं तेच फायनल. त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन असतात, वेगवेगळे व्ह्यू असतात. इथे या, टाईप करा, तुम्ही जे टाईप कराल तुम्हाला उत्तर कळेल. सेक्शन 73 आणि सेक्शन 74 काय फरक आहे सांगा. तुम्ही हिंदीत लिहाल, हिंदीत भाषा आपण देऊ, त्या प्रकारे येईल उत्तर. बघा इथे तुम्हाला उत्तर मिळेल, डिस्क्रिप्टिव्ह उत्तर मिळेल. मला हे इंटरेस्टिंग वाटतंय का निलेश सर, राकेश सर, तुळशीराम सर, दीपक सर? मी 1000 तासापेक्षा जास्त वेळ काम केलं याच्यावरती. आता ChatGPT, जेमिनाय, ग्रोक, त्यांच्यात बिहेवियर जे आहे त्यामध्ये काय फरक आहे याच्यावर जवळजवळ मी 1000पेक्षा जास्त तास काम केलेलं आहे. तुम्ही हे वापरायला सुरुवात करा. मी अगोदरच्या बॅचला पण ज्यावेळेस घेतल्या त्या लोकांना सांगत होतो की त्यावेळेस तुम्ही वापरायला सुरुवात करा. बरेच लोक हे वापरतात, खूप उपयोग होतो, तुम्हाला इन डेप्थ नॉलेज मिळतं, तुम्हाला कोणाला विचारण्याची गरज नाही. कुठल्याही विषयाचा प्रश्न आहे, मला मग तो टॅलीमधला असो, मला जीएसटी पोर्टल बद्दल असो, मला एखादा ऑप्शन इनेबल करायचा डिसेबल करायचा मोबाईल मधला असो, सगळी प्रश्न मी याला विचारतो. शक्य आहे तिकडे मी फोटो काढतो, फोटो काढून तिथे त्याला देतो, मग तो मला उत्तर देतो. बऱ्याच वेळा उत्तर थोडंसं कन्फ्युज करणारं पण असतं, पण वारंवार कम्युनिकेट केल्यानंतर मग मला माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. मला कुठल्याही व्यक्तीची गरज पडत नाही, मी कोणावर डिपेंड राहत नाही. मला सगळं AI कडनं सगळ्या गोष्टी या मिळतात आणि खूप डिस्क्रिप्टिव्ह मिळतात. एक एक थोडं वाट मिळते, मग मी आणखीन प्रश्न विचारतो, आणखीन रस्ता मिळतो, असं करत मी अंतिमतः माझ्या ध्येयापर्यंत पोहोचतो. फार हे उपयोगी आहे. बऱ्याच विषयावरती म्हणजे कुठले कुठले मला मित्र आहेत ते त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम सांगतात, त्यातले मी असे प्रश्न मांडतो, मग ते प्रश्न मांडले त्याची उत्तरं मिळतात, मग त्याच्याशी डिस्कस करतो. बऱ्याच लोकांना फायदा होतो आणि त्यांनाही बोलतो तुम्ही डिस्कस करा, ते करतात. बरेच विषय मी घेतो. कुठला मूवी आहे, त्या मूवी मधली स्टोरी काय आहे, मग त्याचा अर्थ काय होता, हे सगळं आहे.
राशी भविष्य आहे त्याच्यामधले काय इफेक्ट आहेत हे सगळे विषय मी घेतो. गुरु आणि देव कुठलाही म्हणजे आध्यात्मिक अर्थ बरेच विषय मी घेतो आणि त्यातनं आम्ही बरेच इथे ट्रॅफिक पोलीसचा युनिफॉर्म विषय माहिती, पोट का दुखतं, पोट का फुगतं, कुठलेही विषय आहेत. मॅच आहे, स्कोर काय, आता स्कोर काय झाला, कुठल्या मूवीज कुठल्या सिनेमा कुठे चालू आहे, सगळे विषय बरेच विषय मी घेतलेले तिकडे. एखाद्या मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाविषयी माहिती, असा कुठला विषय नाही की ज्यात तुम्हाला नीतिमत्ता आणि विवेक या विषयावर मी त्याची चर्चा केली आहे. बरेच विषय आहेत. त्यामुळे तुम्हाला असे काही अवघड नाहीये. जेमिनी या टाईप करा तर जेमिनी येईल. हे बघा, यात पण असंच आहे. तुम्ही जे इथे विचारा ते इथे येईल. आता पुढे आपला एक शोकॉज आहे. तुम्हाला स्टेटमेंट कदाचित माहिती नसेल, वापरत आल्यानंतर नसेल. एक शोकॉज आहे, दुसरं आहे स्टेटमेंट. आता इथे काय सांगितलं गेलंय की ग्राउंड द सेम आहे. एका वर्षाला शोकॉज दिलेली आहे आणि दुसऱ्या वर्षामध्ये पण शोकॉज द्यायची आहे, पण ग्राउंड सेम आहे. त्यावेळेस शोकॉज न देता स्टेटमेंट दिला जातो. स्टेटमेंट देतात. 73 सांगतो की शोकॉज नंतर इतर कालावधीसाठी जर ग्राउंड सेम असेल, आता जर तुम्ही 73 वाजता तर तुम्हाला हा थोडा अपूर्ण वाटेल. आणि इथे स्टेटमेंट का द्यायचा, जीएसटी ऑफिसरसाठी क्रिटिकल प्रश्न असतो. स्टेटमेंट दिला म्हणजे नवीन शोकॉज द्यायची गरज आहे का. आता ह्याचं उत्तर जे आहे हे तुम्हाला 73(3) आणि 73(4) एकत्र वाचल्यावरती मिळतं. ग्राउंड सेम आहे, एका वर्षी शोकॉज दिलेली आहे. जीएसटी कायद्यानुसार एखाद्या करदात्यास एकदा शोकॉज दिलेली आहे, 73 शोकॉज दिल्यानंतर जर त्या स्वरूपाच्या त्रुटी असतील म्हणजे ग्राउंड सेम आहे, शोकॉजमध्ये कव्हर ज्या अगोदर झाल्यात त्यात जर त्यामध्ये नेक्स्ट इयरला पण त्यात असतील तर ॲड्ज्युडिकेशन प्रक्रिया सुलभ करण्याकरता एका वर्षी तुम्ही शोकॉज द्या, दुसऱ्या वर्षी काय द्या, स्टेटमेंट द्या. आणि दोन्हीमध्ये मग काय दिलं जातं, ग्राउंड सेम आहे. मग त्यामुळे काय होतं, पण जर असं असेल की एका वर्षी वेगळे मुद्दे आहेत आणि दुसऱ्या वर्षी वेगळे मुद्दे आहेत तर मग वेगवेगळी शोकॉज द्यायला पाहिजे. पण सेम मुद्दे असतील तर एका वर्षी शोकॉज दिली, दुसऱ्यावरती सेम ग्राउंड करता समरी त्याला स्टेटमेंट दिलं जातं. एका पिरियडला शोकॉज आणि दुसऱ्या पिरियडला तिकडे स्टेटमेंट दिलं जातं. आणि मग ते जे स्टेटमेंट दिलं आहे ते 73 नंतर दिलेले स्टेटमेंट आहे. 73 नंतर दिलेले स्टेटमेंट जे आहे ते जर शोकॉज ज्यामध्ये दिले आहे तेच ग्राउंड दुसऱ्या वर्षी असतील तर मग इथे काय होईल, स्टेटमेंट देता येईल. यांनी ॲड्ज्युडिकेशन प्रक्रिया ही सुलभ होईल, फास्ट होईल. याकरता हे आहे. म्हणजे नवीन डिटेल शोकॉज नोटीस देण्याची गरज राहत नाही. रिपिटेटिव्ह पेपरवर टाळलं जातं, ॲड्ज्युडिकेशन प्रक्रिया वेगवान होते. पण जर ग्राउंड वेगळे असतील तर नवीन शोकॉज देणं अनिवार्य आहे. हा मुद्दा कळलाय का राकेश सर, निलेश सर, दीपक सर? स्टेटमेंटचा मुद्दा कळलाय तुम्हाला? 73(3) आणि 73(4) एकत्र वाचा. असं स्पष्ट होतं की मूळ शोकॉज नंतर त्याच स्वरूपाच्या इतर कालावधीसाठी स्टेटमेंट देऊन ॲड्ज्युडिकेशन करता येतं. आणि असा स्टेटमेंट कायद्याने शोकॉज म्हणूनच मानला जातो. पण ग्राउंड समान असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ग्राउंड समान असणं गरजेचं आहे. आता शोकॉज पाठवण्याची जी पॉवर आहे किंवा
जी गरज आहे त्यानुसार जी काय कारवाई होईल ती 73(1) प्रमाणे होईल. 73(2) मध्ये आपण बघितलं, 73(2) आणि 73(10) मध्ये टाइम लिमिट आहे. शोकॉज आणि ऑर्डर ठीक आहे, 3 महिने आपण डिस्कस केलं ते आहे. त्यानंतर आता स्टेटमेंट झालं 73(3) मध्ये आणि 4 मध्ये. आता मूळ मुद्दा आहे चालले कशा करा, टॅक्स भरा म्हणजे पेमेंट करा. आता पेमेंट करण्यासाठी मग 73(5), 73(6) आणि 73(7) हे आपल्याला पेमेंट करण्यासाठीच्या तरतुदी ज्या आहेत त्या सांगतात. हे 3 जे आहेत हे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला सांगतील की कशा प्रकारे पेमेंट घेतलं जाऊ शकतं. आता ज्यावेळेस इन्स्पेक्शन होतं, ज्यावेळेस ऑडिट होतं, त्यावेळेस जे काय तिथे बोलणं होतं टॅक्सपेअरच्या ऑफिसमध्ये, टॅक्सपेअरच्या प्रिमायसेसमध्ये, फॅक्टरीमध्ये, गोडाऊनमध्ये, कुठे जे काय जिथे काम चाललंय, तर त्यावरनं जर का टॅक्सपेअरला जर आपल्याला जर कळलं की आपण चुकीच्या प्रकारे टॅक्स कलेक्ट केलाय किंवा ITC घेतलाय, तर तो टॅक्स भरायला तयार होतो, स्वइच्छेने तयार होतो. त्याला शोकॉज नोटीस पाठवायची गरजच पडत नाही. द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स बिफोर सर्व्हिस ऑफ नोटीस, त्याला शोकॉज पाठवण्यापूर्वीच त्याला समजतं की आपल्याला इथे चुकीचं आपण केलंय. मग तो विचारतो डिपार्टमेंटला की मी किती टॅक्स भरला पाहिजे, इंटरेस्ट किती भरला पाहिजे, मला सांगा, मी भरतो. किंवा तो स्वतःहूनच जर त्याच्याशी हे बोलणं होत असताना स्वतःहूनच त्याला कळतं आणि तो स्वतः डिटरमाइन करतो की किती टॅक्स लागेल, किती इंटरेस्ट लागेल. कारण हे जे काय करायचं आहे हे कायद्यानुसार याचं कॅल्क्युलेशन होईल, ते डिपार्टमेंटला पण सेम होईल आणि टॅक्स पेअरला पण सेम होईल. मग ते स्वतःहून किंवा डिपार्टमेंटने सांगितल्याप्रमाणे टॅक्स इंटरेस्ट भरू शकतो आणि प्रॉपर ऑफिसरला इन्फॉर्म करू शकतो इन रायटिंग ऑफ सच पेमेंट. हे 73(5) मध्ये सांगितलेलं आहे की जर हे लक्षामध्ये आलेलं आहे की काही आपण अमाऊंट देणं लागतो, प्रॉपर टॅक्स भरलेला नाहीये किंवा ITC प्रॉपर घेतलेला नाहीये किंवा रिफंड प्रॉपर घेतलेला नाहीये, तर तो व्यक्ती ज्यानी त्याच्यावरती काही अमाऊंट देणं आहे तो स्वतःहून किंवा डिपार्टमेंटने सांगितल्याप्रमाणे टॅक्स देऊ शकतो, भरू शकतो अमाऊंट ती विथ इंटरेस्ट. हे 73(5) मध्ये सांगितलेलं आहे. 73(6) हे सांगतो द प्रॉपर ऑफिसर ऑन रिसिप्ट ऑफ सच इन्फॉर्मेशन. आता इथे पहिलेच त्याला जेव्हा कळतं तर त्याला हे पहिलीच ऑफर आहे, तुम्हाला आम्ही शोकॉज पाठवणार नाही, तुमच्यावरती कुठली कारवाई करणार नाही, तुम्ही काय करा, टॅक्सचं पेमेंट करा, इंटरेस्ट भरा, इथे कारवाई संपेल. मग कारवाई संपण्याकरता शॅल नॉट, प्रॉपर ऑफिसर जशी त्याला माहिती मिळेल की त्यांनी भरलेली अमाऊंट टॅक्स इंटरेस्ट भरलेला आहे 73(1) प्रमाणे, शॅल नॉट सर्व, मग कुठलीही नोटीस काढली जाणार नाही, स्टेटमेंट पण काढलं जाणार नाही जर टॅक्स भरलाय आणि मग कुठली पेनल्टी वगैरे, तर इथे मग काय होईल, तिथे त्याच्यावरती शोकॉज जाणार नाही, त्याला टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी भरायला सांगितलं जाणार नाही. पण जर केव्हा असं होतं की जेवढी अमाऊंट त्यांनी भरायला पाहिजे त्यापेक्षा त्याला कमी अमाऊंट मान्य असते किंवा तो कमी अमाऊंट भरतो, काही अमाऊंट भरली, काही अमाऊंट त्याला अमान्य म्हणून नाही भरली, तर वेअर द प्रॉपर ऑफिसर इज ऑफ द ओपिनियन दॅट द अमाऊंट त्यांनी जी पे केली आहे 73(5) प्रमाणे पेमेंट करू शकतो, ती त्यांनी कमी भरलेली आहे, जेवढी ऍक्च्युअली भरायला पाहिजे कमी भरलेली आहे, तर जेवढी अनपेड अमाऊंट आहे इन रिस्पेक्ट ऑफ सच अमाऊंट, मग त्यानुसार काय होईल, त्याला शोकॉज इश्यू केली जाऊ शकते. हे कंबाईन रिडिंग आपण वाचलं आता 73(5), 73(6), 73(7) खाली परत मराठीमध्ये आहे, परत एकदा आपलं रिपीट होईल. आता बघा इथे 73(5), 73(6), 7 शोकॉज येण्या अगोदर टॅक्स इंटरेस्ट भरल्यास पेनल्टी लागत नाही, त्या अमाऊंटसाठी शोकॉज दिली जात नाही. जर अंशतः भरणा केला तर बॅलन्स अमाऊंट जेवढी आहे त्याकरता शोकॉज दिली जाते. जे आता मी वर सांगितलं त्याचं हे थोडक्यामध्ये एका वाक्यामध्ये अर्थ हा आहे. 73(5) हे सांगतो की तुम्ही काय करा, पहिलेच पेमेंट करू शकता. जर एखाद्याला व्यक्तीला स्वतःहून किंवा विभागाच्या इन्फॉर्मेशननुसार, कळवण्यानुसार हे लक्षात आलं की टॅक्स नॉट पेड, शॉर्ट पेड, हे बघा हे बोलण्यामध्ये येतं, हे चर्चेमध्ये येतं. जेव्हा इन्स्पेक्शन किंवा ऑडिट होतं त्यावेळेस जर ऑडिट चालू आहे तर एखादा डिफॉल्ट झालाय म्हणजे काहीतरी इलिगल ऍक्ट झालाय, बेकायदेशीर कृत्य, डिफॉल्ट म्हणजे हे झालं असेल टॅक्सपेअरकडनं, तर चर्चेअंती हे त्याला कळतं टॅक्सपेअरच्या अकाउंटंटला किंवा जो कोण व्यक्ती असतो टॅक्सपेअरच्या बाजूने ते डॉक्युमेंट दाखवायला, जीएसटी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना मदत करायला, त्या व्यक्तीला हे
डायरेक्ट इनडायरेक्टली कम्युनिकेट होतं की आपण डिफॉल्ट केलाय, ITC रॉंगली घेतलाय, रिफंड चुकीचा घेतलाय किंवा टॅक्स नॉट पेड शॉर्ट पेड झालेला आहे. तर हे जर त्यांना हे कळलं काहीतरी आपलं अकाउंटिंग मिस्टेक आहे, कुठेही फ्रॉड नाही, विलफुल मिसस्टेटमेंट नाही, अशा प्रकारे कुठेही त्यांनी सेपरेशन काही लपवलेलं नाही, काही नाही आहे, पण त्यांना जर कळलं तर ते स्वइच्छेने टॅक्स इंटरेस्ट शोकॉज येण्याआधीच भरू शकतात. पेनल्टी लागणार नाही, पेनल्टी त्यांना लागणार नाही. मग हे त्यांना त्यांची पण जबाबदारी आहे की जर त्यांनी पेमेंट केलंय 73(5) प्रमाणे टॅक्स इंटरेस्ट भरलाय पूर्णपणे, तर त्यांनी प्रॉपर ऑफिसरची माहिती देणं गरजेचं आहे. मग प्रॉपर ऑफिसर काय करेल, अननेसेसरी डिपार्टमेंटचा वेळ जाणार नाही, टॅक्स पेअरचा वेळ जाणार नाही, शोकॉज नोटीस देणार नाही. म्हणजे जितक्या अमाऊंट त्यांनी भरली आहे तितक्या अमाऊंटपर्यंत ती कारवाई संपली, शोकॉज स्टेजवरच मॅटर क्लोज. पण जर त्यांनी काही अमाऊंट भरली, काही अमाऊंट नाही भरली, तर उर्वरित रकमेसाठी काय राहील, पुढे कारवाई जी आहे ती मग पुढे कंटिन्यू राहील. जेवढी अमाऊंट भरली आहे त्या करा शोकॉज येणार नाही, पण इतर उर्वरित अमाऊंट करता काय केलं जाईल, तिकडे शोकॉज इश्यू केलं जाईल. अशा प्रकारे इथे तुम्हाला पुढची कारवाई ही जी आहे ही पुढे न्यावी लागते. जर शोकॉज येण्यापूर्वीच टॅक्स इंटरेस्ट भरला, चूक दुरुस्त केली, तर इथे शोकॉज काही गरजच नाही डिपार्टमेंटला पुढे कारवाई करण्याची. म्हणजे इथे चूक मान्य आहे, पैसे भरा, प्रकरण संपव. आणि जर अंशतः अमाऊंट भरली तर बॅलन्ससाठी काय केलं जाईल, मग पुढे डिपार्टमेंटला कारवाई ही कंटिन्यू करावी लागेल. इथपर्यंत कळलं असेल तर यस रिप्लाय करा. दीपक सर, निलेश सर, राकेश सर, काही अडचण असेल तर सांग. आता जर का अशा प्रकारे कुठली कारवाई होऊच नये, तर मग पहिली स्टेप होती, पहिली एक ऑफर होती कायद्यानुसार टॅक्स पेअरला, त्यांनी नाही तिथे अमाऊंट भरली, तर मग आता इकडे शो कॉज इश्यू करावी लागेल. 73(8) वेर एनी पर्सन चार्जेबल विथ टॅक्स. 73(1) शो कॉज. 73(3) मध्ये स्टेटमेंट आहे, त्यांना पे द सेड अमाऊंट अलॉंग विथ इंटरेस्ट विदिन 30 दिवस. शो कॉज पाठवल्यापासून 30 दिवसामध्ये काय करा, टॅक्स इंटरेस्ट भरा. पे सेड अमाऊंट अलॉंग विथ इंटरेस्ट, नो पेनल्टी. इथेही सांगितलं जाते त्यांना 73(8) मध्ये शो कॉज काढली जाईल, शो कॉज दिली जाईल, पण पेनल्टी घेतली जाणार नाही. तर तुम्ही 30 दिवसामध्ये काय करता, टॅक्स इंटरेस्ट भरता. आता थोडं कारवाई जास्त सक्त होत जाणार इकडे. शोकॉज पूर्वीच तुमचा डिफॉल्ट झालाय, काहीतरी तुम्ही बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे, टॅक्स प्रॉपर जमा केलेला नाहीये, ITC चुकीच्या प्रकारे घेतलेला आहे, रिफंड चुकीच्या प्रकारे घेतलेला आहे, तो भरा, टॅक्स भरा, इंटरेस्टही भरा, तुमच्यावरती पेनल्टी लावली जाणार नाही. बघा काय इथे एक फोर्सिंग टूल आहे. पेनल्टी काय आहे, एक सरकारला ऍक्च्युली पेनल्टी नकोच आहे, सरकारला काय पाहिजे, टॅक्स पाहिजे. पण टॅक्स जर उशिरा दिला तर इंटरेस्ट घ्यावाच लागेल. सरकार जर इथे व्याज पण घेणार नाही तर मग टॅक्स उशिरा भरण्याचीच एक इथे पायंडा पडेल. चुकीचा पायंडा पडू नये म्हणून इंटरेस्ट हा घ्यावाच लागतो. इंटरेस्टवरती काय देश चालत नसतो, पण टॅक्सवरती जर देश चालत असेल तर मग टॅक्स वेळेवर येण्याकरता इंटरेस्ट हा कंपल्सरी घ्यावाच लागतो. पण पेनल्टी जी आहे ही एक काय आहे, त्यांनी टॅक्स इंटरेस्ट भरावा म्हणून एक तिकडे दबाव तंत्र आहे की आम्ही तुम्हाला पेनल्टी लावू, टॅक्स इंटरेस्ट भरा, पेनल्टी लावणार नाही. हा उद्देश आहे 73(8) पेनल्टी माफ करू, टॅक्स इंटरेस्ट भरा, जे आवश्यक आहे ते भरा.
73 प्रमाणे कोणतीही पेनल्टी लागणार नाही. शो कॉज नोटीस संदर्भातील सर्व प्रोसिडिंग्स कायद्याने संपुष्टात आल्याचं डीम टू बी कन्क्लुडेड मानलं जाईल. 73 काय सांगतो इथे? 73 शोकॉज नोटीस किंवा 73 मध्ये स्टेटमेंट डीम शोकॉज नोटीस अंतर्गत नोटीस दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने टॅक्स आणि त्यावरील इंटरेस्ट हे शोकॉज दिल्याच्या 30 दिवसाच्या आत जर भरलं तर कुठलीही पेनल्टी लागणार नाही आणि कारवाई संपुष्टात येईल. मग 73 प्रमाणे डिपार्टमेंट हे बघेल शोकॉज दिली आहे, स्टेटमेंट दिलं आहे, ऑलरेडी इश्यू असला पाहिजे, 30 दिवसामध्ये टॅक्स इंटरेस्ट भरलाय, यस, तर मग इथे आणि ती नॉन फ्रॉड केस असली आहे 73 मध्ये तेव्हा नोटीस जाईल, कारवाई संपुष्टात. मग पुढे ऑर्डर पास होणार नाही. पेमेंट झाल्यानंतर ॲड्ज्युडिकेशन ऑर्डर पास होणार नाही, पेनल्टी लागणार नाही, पुढील डिमांड रिकव्हरी विषय संपला, कारण त्यांनी जो काय टॅक्स भरणं बाकी होतं, इंटरेस्ट आणि टॅक्स भरलाय, त्यांनी प्रॉपर ऑफिसरला इंटिमेशन केलं पाहिजे. जेव्हा रूल बघू तेव्हा रूलमध्ये हे येईल, DRC 1 DRC 2 काय आहे ते सगळे त्यामध्ये येईल. मग इथे शोकॉज नोटीसमध्येच काय होईल, हा मॅटर क्लोज होईल. शोकॉज नोटीस येण्यापूर्वीच काय होईल, पेमेंट, पेनल्टी नाही, इथे मग प्रोसिडिंग संपतील, शोकॉज येणार नाही. 30 दिवसाच्या आतमध्ये हे केलं पाहिजे. पण पार्शियल पेमेंट जर केलं असेल, लक्षात घ्या, तर पार्शियल पेमेंटसाठी मग कारवाई पुढे कंटिन्यू होईल. शोकॉज दिल्यानंतर 30 दिवसामध्ये संपूर्ण टॅक्स इंटरेस्ट भरला तर इथे कारवाई संपुष्टात येते, पेनल्टी लागत नाही. 73 म्हणजे नोटीस येऊच देऊ नका. 73 म्हणजे नोटीस आली तरी तिथे त्यांना स्वतःला वाचवता येतं, सेव्ह करता येतं पेनल्टीपासून. आता पुढे 73(9) ते 73(12) शेवटचा टप्पा आहे या सेक्शनचा, तो आपल्याला बघायचा आहे. शोकॉज नंतर रिप्लाय व हिअरिंग घेऊन प्रॉपर ऑफिसर टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी ठरवणार. हे ऑर्डर ठराविक 3 वर्षाच्या आत द्यावा लागतो. हे आपण बघितलं अगोदरही. सेल पॅसेज किंवा कलेक्टेड टॅक्स न भरल्यास पेनल्टी टाळता येत नाही. आणि सेक्शन 73 तरतूद. आता हे पुढे 4 सेक्शन आहेत, 73, 9, 10, 11, 12. आता हे जे सेक्शन 73 आणि 74 आहेत हे एकत्रितपणे 74A म्हणून पुढे FY 24-25 पासून लागू होतील. आता डिपार्टमेंटनी या वर्षाचं काम सुरू केलेलं नाही. जेव्हा हे काम सुरू करतील तेव्हा ते 73-74 प्रमाणे करणार नाही, ते 74A प्रमाणे होईल. 23-24 पर्यंत जे काम आहे ते 73-74 प्रमाणे होईल आणि मग 24-25 पासून 73-74चा जे काय तरतूद आहे त्या पुढे वापरात असणार नाही. मग 74A प्रमाणे पुढे सगळं काम जसं 73-74 होतं तसंच आहे, पण ते वेगळ्या पद्धतीने रिऑर्गनाइज केलंय 74A मध्ये, जे आपण पुढे पाहणार आहोत. तर हे 4 सेक्शन जे आहेत 73, 9, 10, 11, 12 हे आपल्याला पुढे बघायचे. आता शो कॉज पर्यंत आपण आलोय. आता ऑर्डर जी आहे, ऑर्डर ती काढली जाईल. आता यामध्ये ऑर्डरमध्ये काय दिलं जातं तर प्रॉपर ऑफिसर शॅल आफ्टर कन्सिडरिंग द रिप्रेझेंटेशन इफ एनी, शो कॉज दिलेली आहे पहिले. टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी किती असेल. आता पेनल्टी जी आहे ही टॅक्सच्या 10% किंवा 10,000 विचेवर इज हायर आहे. जर टॅक्स 10% ऑफ टॅक्स, समजा इथे टॅक्स 1,50,000 असेल तर 10% होईल 15,000. मग 15,000 किंवा 10,000 विचेवर इज हायर, मग इथे पेनल्टी 15,000 येईल. काय म्हटलंय, पेनल्टी इक्विव्हॅलंट टू 10% ऑफ टॅक्स किंवा 10,000 विचेवर इज हायर, विचेवर इज हायर. मग या केसमध्ये हायर काय 15,000. पण समजा इकडे 90,000 इतका टॅक्स येणं आहे तर 90,000चे 10% होतात 9,000. म्हणजे इथे पेनल्टी किती येईल, विचेवर इज हायर 10,000 येईल.
म्हणजे मिनिमम या केसमध्ये आपल्याला आपण निष्कर्ष हा काढू शकतो की जर पेनल्टी लावली जात असेल तर 10,000 ही पेनल्टी कमीत कमी लागेल आणि 10,000पेक्षा 10% ऑफ टॅक्स जर जास्त येत असतील तिथे आपली 1.5 लाख टॅक्स वरती 15,000 10% येतात म्हणजे तिकडे 15,000 रुपये येतील. म्हणजे सेक्शन 73 प्रमाणे मिनिमम 10,000 पेनल्टी लागू शकते आणि मॅक्झिमम 10% ऑफ टॅक्स जी अमाऊंट येईल ती लागू शकते. असा निष्कर्ष आपण काढू शकतो की नाही? रिप्लाय करा येस और नो. नसेल कळलं तर परत सांगेन, रिप्लाय करा. मी दिलेला एक्झाम्पल शॉर्ट मध्ये नसेल कळलं तर परत सांगेन, कळलं असेल तर येस द्या. निष्कर्ष आपण हा काढत आहोत की पेनल्टी ही मिनिमम 10,000 ही असणारच आहे. पेनल्टी किती असेल? 10% ऑफ टॅक्स. 10% ऑफ टॅक्स हा 10,000पेक्षा जास्त झाला तर तेवढी अमाऊंट ही पेनल्टी म्हणून येईल. अंतिम आदेश पासिंग ऑफ ऑर्डर हे ज्या वेळेस पीओ करतील त्यावेळेस कर्जदाराने दिलेली रिप्लाय रिप्रेझेंटेशन जर दिले असेल तर हे सगळं विचारात घेईल. पर्सनल हिअरिंग, उपलब्ध रेकॉर्ड्स हे सर्व विचारात घेतील पीओ. त्यानंतर मग त्यांनी डिटरमाइन करावी टॅक्सची अमाऊंट किती आहे, इंटरेस्ट किती आहे आणि पेनल्टी टॅक्सच्या 10% इतकी किंवा 10,000 जे जास्त असेल ते यानुसार मग लिखित आदेश ऑर्डर जारी करावा. आदेश म्हणजे फायनल ॲड्ज्युडिकेशन ऑर्डर. शोकॉज पहिले पाठवलं जाईल, मग रिप्लाय, हिअरिंग हे सगळं झालं का मग शेवटचा निर्णायक टप्पा जो आहे तो ऑर्डरचा आहे. बघा परत हे आलं 73-10 सिक्वेन्स मध्ये घेतलं त्यामुळे ते आलं. प्रॉपर ऑफिसर शाल इश्यू द ऑर्डर within 3 years from the due date for furnishing the annual return to which the tax not paid or short paid or input tax credit wrongly availed or utilized related to आणि within 3 years from the date of erroneous refund. आदेशासाठीचा कालमर्यादा जी आहे ही संबंधित आर्थिक वर्षासाठी रिटर्न दाखल करण्याच्या ड्यू डेट पासून 3 वर्षाच्या आत किंवा जो एरिनियसली रिफंड प्रकरणात रिफंड दिल्या तारखेपासून 3 वर्षाच्या आतमध्ये अनिवार्यपणे पास करावा. म्हणजे इथे ऑर्डर ही 3 वर्षामध्ये टाइम बाड आहे. इतका काळ जर निघून गेला, आता 73-2 सोबत लिंकेज रिव्हिजन पॉईंट काय दिला आपण? ऑर्डर 3 इयर्स आणि शो कॉज नोटीस 2 इयर्स, किमान म्हटलं तिकडे 9 मंथ्स. 73-2 आणि 73-10 हे एकत्रितपणे वाचावे लागतात. आता पुढे 73-11 शो कॉज दिली, मग ऑर्डर काढली तर तिथे वाट पाहिली जाते की 30 दिवसामध्ये टॅक्सपेअर काय करतो? पेमेंट करतो. आता इथे 73-11 मध्ये हे दिलंय की नॉट स्टँडिंग क्लॉज काय इकडे हा स्पष्ट करू की जरी त्यांनी प्री शोकॉज पेमेंट केलंय किंवा मग पुढे शोकॉज नंतर 30 दिवसामध्ये पेमेंट केलंय तर या प्रोजेक्टमध्ये पेनल्टी नाही म्हटलं असलं खालील परिस्थितीमध्ये पेनल्टी लागणारच. कधी? इथे बघा, इथे काय म्हटलंय, हे सुरुवात का अशी केली की पेनल्टी लागणार नाही इथे म्हटलेलं आहे, पण इथे काय दिलंय एक त्यामध्ये अशा प्रकारे वर्डिंग आलेलं आहे, shall be payable पेनल्टी 10% किंवा 10,000 shall be payable where any amount of sale purchase tax or
एनी अमाऊंट कलेक्टेड हॅज नॉट बीन पेड विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द ड्यू डेट. अमाऊंट कलेक्टेड आहे, त्यांनी अमाऊंट काय केली आहे की त्यांनी सेल पासेस टॅक्समधनं त्यांनी टॅक्स म्हणून कलेक्ट केलेली अमाऊंट भरली नाही. जर ती अमाऊंट वसूल केली पण भरली नसेल पेमेंटच्या ड्यू डेट पासून 30 दिवसाच्या आतमध्ये, तर मग तिथे पेनल्टी अनिवार्यपणे लागेल. हे यामध्ये दिले. जरी अगोदर म्हटलंय की तुम्ही टॅक्स इंटरेस्ट भरा, पेनल्टी लागणार नाही, पण त्यांनी अमाऊंट कलेक्ट केली होती आणि त्यांनी जर ती भरली नाही, थोडं हा सेक्शन थोडं काय होईल कन्फ्युजन क्रिएट करतो. लक्षात घ्या, हा सेक्शन थोडा कन्फ्युजन क्रिएट करतो. हा काय सांगतो की 73-11 ही तरतूद जी आहे ही नॉन पेमेंट ऑफ टॅक्ससाठी नसून नोन ऍक्सेप्टेड आणि कलेक्टेड टॅक्स ठराविक कालावधीत सरकारकडे न जमा करण्यासाठीचा आहे. आणि ह्या प्रोव्हिजन प्रमाणे हा प्रोसिजरल डिले नाही. थोडं बघा यामध्ये काय आहे, मी खाली नोट त्या कारण लिहिली आहे की हा प्रोसिजरल डिले नाही, तर इथे त्यांना माहिती होतं हा कॉन्शियसनेस रिटेन्शन ऑफ टॅक्स साठी आहे. त्यांनी जाणीवपूर्वक टॅक्स कलेक्ट करून तो भरला नाही. जर असं केलं असेल तर पेनल्टी 73 मध्ये पेनल्टी माफ केली जाणार नाही, ती लागू होईल. 73 अंतर्गत प्रोसिडिंग्स सुरू असून सेल पासेस टॅक्स किंवा कलेक्टेड टॅक्स पेमेंट ड्यू डेट पासना 30 दिवसापेक्षा अधिक काळ जर अनपेड राहतो तर ते पेनल्टीज पात्र राहते. खाली एक्झाम्पल दिले बघा इकडे की नॉन पेमेंट कर हातात ठेवण्यासाठी आहे. बा कसं झालं, एक परिस्थिती अशी आहे, या परिस्थितीमध्ये 18% जीएसटी कलेक्ट केला, 12%च भरला. ग्राहकाला म्हणजे मी समजा असं केलं की मी टॅक्स पेअर आहे, मी ग्राहकाला इनवॉइस काढताना 18% जीएसटी घेतलेला आहे, ग्राहकाने मला पूर्ण पैसे दिले, पण मी सरकारला 12% जीएसटी भरला, 6% माझ्याकडेच ठेवला. हा पैसा माझा नाही, सरकारचा आहे, हे मला माहिती होतं किंवा नव्हतं, पण मी केलं असं. 30 दिवस झाले तरी दिला नाही, मग पेनल्टी लागेल. कलेक्टेड टॅक्स आहे, मग इथे 73-11 प्रमाणे पेनल्टी लागेल. तसंच जीएसटी 1 मध्ये बुक्स मध्ये 18% आहे, पण 3B मध्ये 12%च भरला. इथे पण टॅक्स कलेक्टेड आहे, रिटर्न फाईल झालं, टॅक्स पूर्ण भरलेला नाही. रिटर्न फाईल झाला म्हणजे कर दिला असं होत नाही, तर प्रॉपरली तो सेल पासेस टॅक्स भरला पाहिजे. तर नाही भरला, कलेक्ट केलाय, मग इथे 73-11 प्रमाणे पेनल्टी माफ होणार नाही. ऑडिटमध्ये सापडलं कमी टॅक्स भरलेला, टॅक्स कलेक्ट केलाय पण सरकार जमा केला नाही. ऑडिटमध्ये सापडला म्हणून पेनल्टी नाही असं नाही, इथे हातात कर ठेवला 73-11 लागू होतो. आता हे झाले 3. याचे अपोजिट चौथं काय दिलंय की 3B उशिरा भरलं पण टॅक्स कलेक्ट केला. ते काय होतं बऱ्याच वेळा की उधारीवरती माल विकायला लागतो, पण उधारी वसुलीला वेळ लागतो, मग 3B उशिरा भरला जातो. टॅक्स इंटरेस्ट तिथे भरलाच लागतो, भरावाच लागतो, टॅक्स पेअरला लेट फीज भरावीच लागते, पण इथे जे सरकारचा पैसा आहे हा ठेवला नाही टॅक्स पेअरने, तो भरला, हे 73-11 लागू होणार नाही. लक्षात, टॅक्स कलेक्ट केला 30 दिवसानंतर भरला, कारण की इथे वेगळा परिस्थिती होती, पण जो कलेक्ट केला तो सगळा भरला. 3B उशिरा भरल्यामुळे तो उशिरा भरला गेला, इथे पेनल्टी लागणार नाही. मग याकरता सर्क्युलर पण काढलं गेलंय आणि या सर्क्युलरमध्ये हे स्पष्ट केलं गेलं. सर्क्युलर काढला गेलाय की 3B उशिरा भरला तर 73-11 लागेल का? 3B उशिरा भरला 30 दिवसानंतर भरला, सेल पासेस टॅक्स कलेक्ट केला, प्रॉपरली सगळा भरला, इथे 10% किंवा 10,000 लागू होईल का? इथे लागू होणार नाही, इथे इन्व्होक होणार नाही. त्यावेळेस 73(1) ची कारवाई लागू होते, त्यावेळेसच हे बघितलं जातं. नॉर्मल फेज मध्ये डिले फायलिंग आहे 3Bच्या प्रकरणामध्ये, तिकडे सेक्शन 125 चा जनरल पेनल्टी लागू होऊ शकते, पण 73-11 तिथे लागू होणार नाही. 73-11 पेनल्टी तेव्हाच लागू होईल जेव्हा 73 ची जी काही कारवाई आहे ही ज्या वेळेस चालू झालेली आहे त्यावेळेस लागेल. डिले रिटर्न आहे म्हणून इथे 73 प्रमाणे पेनल्टी लागत नाही. हे सर्क्युलर मध्ये क्लिअर केलेलं आहे. आणि मी आणखीन एक मुद्दा जो क्लिअर केला, तो हा मुद्दा क्लिअर केला की 73-12 मध्ये जे आलेलं आहे की ही तरतूद आहे 73 मर्यादित करतं, 73-23-24 पर्यंतच याप्रमाणे डिमांडची कारवाई चालू राहील.
शोकॉज नोटीस पाठवणं, डिमांड नोटीस पाठवणं हे 23-24 पर्यंत आहे. आणि फायनान्शियल इयर 24-25 ऑनवर्ड साठी सेक्शन 74A लागू होईल आणि 73-74 ची कारवाई ही 23-24 पर्यंत होत राहील. इथपर्यंत कळलंय दीपक सर, राकेश सर, निलेश सर? पुढे 2 एक्सप्लेनेशन आहेत ते मला घ्यायचे आहेत. पुढे आणखी 2 एक्सप्लेनेशन आहेत. सेक्शन 73 अंतर्गत ऑल प्रोसिडिंग्स इकडे म्हटलंय की एंड होतील, पण त्यामध्ये 132 हे त्यात समाविष्ट नाही. हे दिलेलं आहे, हे स्पष्ट कुठे गेलंय? एक्सप्लेनेशन 1 मध्ये दिलंय. आता 132 कशा करता आहे तर थोडं लक्षात घ्या. त्र्याहत्तर टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी ह्या सिव्हिल लायबिलिटी आहेत आणि 132 मध्ये तिथे क्रिमिनल ऑफेन्स म्हणून आहे. ह्या दोन्ही करता वेगवेगळे ट्रॅक आहेत. त्यामुळे ज्या वेळेस टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी भरली तर तिकडे 132 अन्वये जर कुठली कारवाई तिकडे चालू झाली असेल तर ती कारवाई संपणार नाही. 73 अंतर्गत विषय संपेल, पण 132 ची कारवाई जी आहे ही पुढे कंटिन्यू राहील. जर फॅक्ट हे तशी गरज असेल, 132 ची कारवाई करण्यासारखी परिस्थिती असेल तर ते तिथे कंटिन्यू राहील. जर मुख्य कारवाई मेन टॅक्सेबल पर्सन विरुद्धची कारवाई संपली, 73-74 अंतर्गत कन्क्लूड झाली, तर इतर सेक्शन जे असतील 122-125 इतर व्यक्तींवर येईल, तर त्यांची पेनल्टी प्रोसिडिंग सुद्धा काय होईल? कन्क्लूड झाल्या असं समजलं जाईल. पण 132 त्यामध्ये समाविष्ट नसेल, हे या स्पष्टीकरणातनं सांगितलेलं आहे. आणि आणखी जे शब्द येतात तिकडे सपरेशन. सपरेशन म्हणजे काय तर कायद्यानुसार रिटर्न स्टेटमेंट रिपोर्टमध्ये GSR 1 भरायचं आहे, त्यामध्ये HSN कोड. आता जेव्हा इथे म्हटलंय रिटर्न किंवा स्टेटमेंट, यात प्रॉपर माहिती डिक्लेअर करणं आवश्यक आहे, ती योग्य प्रकारे सांगणं आवश्यक आहे. ही न सांगणे हे सपरेशन आहे. आता तर इथे काय होतं की डॉक्युमेंटची माहिती कंपल्सरी द्यावी लागते. GSR 1 मध्ये HSN कोड कंपल्सरी टाकायला लागतात. पूर्वी ती माहिती न देता पण GSR 1 फाईल होत होता. आता हे जर ते भरणंच कंपल्सरी आहे तर ते न भरता जाता येत नाही. पण जिथे काही माहिती विचारली आहे रिटर्नमध्ये, स्टेटमेंटमध्ये, रिपोर्ट काय द्यायला सांगितलं आहे आणि त्यामध्ये आवश्यक असलेली माहिती न देणे, योग्य प्रकारे न देणे आवश्यक असलेली माहिती, तर इथे जी माहिती प्रॉपर पद्धतीने लेखी मागितलेली आहे ती न देणे हे सपरेशन आहे. हे इथे स्पष्ट केलेलं आहे. तर जे आता आपण 12 सबसेक्शन बघितले त्यानुसार 73-1 शोकॉज नोटीस, 73-2 मध्ये, 73-10 मध्ये शोकॉज नोटीस टाइम लिमिट दिलं आहे. स्टेटमेंट दिलं जाऊ शकतं सेम ग्राउंडसाठी 73-3 मध्ये, 73-4 मध्ये, 73-3, 73-4 मध्ये स्टेटमेंट बद्दल आहे. व्हॉलंटरी पेमेंट 73-5 मध्ये, नो शोकॉज जर पेमेंट केलं तर 73-7 मध्ये, शोकॉज टू बी इश्यूड अमाऊंट शॉर्ट पेड असेल तर 73-8 मध्ये, इफ टॅक्स इंटरेस्ट इज पेड 30 दिवसामध्ये तर शोकॉज नोटीस दिली जाणार नाही. मग 73-9 मध्ये शोकॉज दिल्यानंतरची ऑर्डर आहे, एज्युडिकेशन ऑर्डर त्याला म्हणतात, विथ पेनल्टी दिली जाईल. आणि 73-11 बघितलं, टॅक्स कलेक्ट केलाय पण नाही भरला 30 दिवसामध्ये तर त्याकरता पेनल्टी लागू राहील. आणि ॲप्लिकेबिलिटी 73-12 मध्ये सांगितलेलं आहे की सेक्शन 73 नुसार कारवाई ही FY 23-24 पर्यंत चालू राहील. नंतर मग आपण
मग बघणार आहोत ते 74A प्रमाणे कशी कारवाई पुढे येईल. आता हे सगळे आपण तरतुदी बघितल्या. याची ऍक्च्युअल जी प्रोसिजर आहे ती ऍक्च्युअल प्रोसिजर रूल 142 नुसार होते. आता रूल 142 जो आहे हा आपला पुढचा टप्पा आहे. एकदा आपल्याला तरतुदी क्लिअर झाल्या सेक्शन 73 प्रमाणे मग ऍक्च्युअल प्रोसिजर कशी होईल, मग त्याकरता कुठले फॉर्म येतील, हे फॉर्म हे 142 नियमाप्रमाणे येतात. इथपर्यंत तुम्हाला तरतूद कळलेली आहे. आता ऍक्च्युअल प्रोसिजर समजून घेण्याकरता रूल 142 पाहणं आपल्याला गरजेचं असणार आहे. तर इथे आपण आजचं सेशन आपलं थांबवणार आहोत आणि पुढच्या क्लासला पुढच्या शनिवारी आपण रूल 142 आणि मग पुढे सेक्शन 74 आणि मग पुढे 74A पुढे पाहू. तुमचं बेसिक जे फाउंडेशन आहे ते क्लिअर होण्याकरता तुम्ही थोडं वाचा, थोडं समजून घ्या आणि जर तुम्हाला नवीन नवीन प्रश्न पडत असतील तर तुम्ही समजण्याच्या टप्प्यामध्ये आहात. ज्याला काहीच कळत नाही त्याला काहीच प्रश्न पडत नाही, पण ज्याला थोडंफार कळतं त्याला थोडंफार कळल्यामुळे थोडंफार जे कळत नाही तिथे प्रश्न निर्माण होतात आणि तिथे थोडं वाचन करण्याची गरज आहे. थोडं इतरांशी अनुभवी लोकांशी चर्चा करण्याची गरज आहे. अनुभवी लोकांना तुम्हाला पर्याय योग्य वाटत नसेल, पर्याय उपलब्ध नसेल तर तुम्ही ChatGPT आहे, जेमिनाय आहे, त्यांच्याबरोबर तुम्ही काय कराल चर्चा करू शकता. मराठीमध्ये तुम्हाला तिकडे कम्युनिकेट करता येतं. योग्य ऑप्शन आहे, पॉवरफुल ऑप्शन आहे. AI शी कम्युनिकेट करा, कारण की जसा काळ बदलतो तसं आपण स्वतःला घडवलं पाहिजे, बदललं पाहिजे, तरच तुम्ही टिकाल, पुढे जाल. इथे आपण थांबू शकतो का दीपक सर, निलेश सर, राकेश सर? उद्या महाशिवरात्र असल्या कारणाने, उत्सव असल्या कारणाने उद्या आपला क्लास लाईव्ह क्लास नसेल. पुढचा लाईव्ह क्लास आपला नेक्स्ट सॅटर्डे असेल. थँक्यू व्हेरी मच. मी आजचा लाईव्ह क्लास अटेंड केला. असेच लाईव्ह क्लासला मला माझ्याबरोबर राहा. दीपक सर, निलेश सर, राकेश सर, तुळशीराम सर, कुणाल सर, थँक्यू व्हेरी मच. इथे आपण आता सेशन संपूया, थांबूया इथे आपण.